नमस्कार मैत्रिणींनो, मधुगट या चॅनेलमध्ये मी माधवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। हे चॅनेल मी नवीन सुरू करते कारण मला माझ्या मनातल्या तुमच्यासाठीच्या काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या। म्हणून म्हटलं जर मी माझ्या मनातल्या मनातच बोलत राहिले तर त्या कुणालाच ऐकायला येणार नाहीत। म्हणून त्यासाठी मला वाटलं तुमच्या मैत्रिणींपर्यंत हे माझ्या मनातल्या गोष्टी जर सांगितल्या तर काही क्षण तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावर एक आनंद येऊ शकतो आणि माझ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर येणारं छोटंसं स्माइल, त्यासाठीचा हा प्रयत्न। तर आजचा शब्द आहे प्रसाद। आता तो सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी यांचा डायलॉग तुम्ही ऐकलाय का? सई आपल्या नवऱ्याला म्हणते की माझी आजी म्हणती नवरा हा प्रसादातल्या शिऱ्यासारखा असतो, त्यात रवा कुठला वापरलाय, तूप किती घातलंय, गोड झालाय की नाही, मनुके किती घातले हे विचारायचं नसतं, जे मिळालंय त्यात समाधान मानायचं। आता ही गोष्ट झाली सईच्या आजीची आणि आजी सांगते नवऱ्याबद्दल आणि मला तुम्हाला सांगायचंय प्रसादाबद्दल। तर या प्रसाद मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल आता काय मी प्रसादाचा व्हिडिओ दाखवणार आहे का? तर नाही, ही काय प्रसादाची रेसिपी नाही, तर या प्रसाद या शब्दाविषयीच्या माझ्या भावना तुम्हाला सांगायच्या आहेत। तर कधी कधी काय असतं की हा प्रसाद म्हणजे महाप्रसादही असतो। प्रत्येक मंदिरातील देवदेवतांच्या जयंत्या असतात, त्या वेळेला हा प्रसाद असतो। म्हणजे दत्त जयंती, हनुमान जयंती, महाशिवरात्री अशा वेळेस त्यावेळेस तो प्रसाद असतो, याला महाप्रसाद म्हणतो, हे आता आपण सगळ्यांना माहिती आहे। मग या कोल्हापूरकरांचं तर अशा महाप्रसादाला एखाद्या घरगुती कार्यक्रमासारखा उत्साहाने आपल्या आपल्या मंडळात जाऊन तो साजरा करतात। आणि साजरा करतात म्हणजे काय, तर ते वृद्धांपासून तरुण पिढीपर्यंत सर्वजण यामध्ये सामील असतात। आणि या महाप्रसादाला बरं का एक जुनी परंपरा आहे आणि या मंडळात एकत्र येऊन साजरा केलेल्या या जेवणाची चव इतकी वेगळी अप्रतिम असते की काय म्हणजे आपण गृहिणी घरी बनवताना कितीही नानाविविध जरी मसाले वापरून जरी तो पदार्थ केला तर या प्रसादाची चव काही ती येत नाही, अशी एक वेगळीच चव असते। या भाज्यांची, आमटीची, मसाले भाताची, अगर गोड शिऱ्याची म्हणा, ती प्रसादाची चव काही येत नाही। म्हणूनच मला या शब्दाविषयी लिहावंसं आणि बोलावंसं वाटलं। कधीतरी प्रत्येकाला असं वाटत असतं की या प्रसादाची चव आपण पाहावी आणि त्या माहेरवाशिनींना तर कधी ती लहानपणाची महाप्रसादाची चव अजूनही त्यांच्या जिभेवर रेंगाळत असते। बरोबर आहे ना मैत्रिणींनो? तर या महाप्रसादामध्ये काय असं सांगा, गरीब श्रीमंत, लहान मोठा, जनता नेता असा कोणताही भेदभाव नाही, कुणीही यावं आणि पोटभर खावं। इथं सगळेजण भक्तिभावाने एकत्र जमत असतात। आता तर या कोल्हापूरच्या देवीचं, कोल्हापूरच्या लोकांचे श्रद्धास्थान रेणुका माता ओढ्यावरची तिची यात्रा आहे। आता या यात्रेला कोल्हापुरातले सगळे लोक आंबील असं म्हणतात। आता या आंबलीमध्ये घरचाच नैवेद्य, भाकरी, मेथीची भाजी, वरण भात आणि ती वरणा, वांगा, गाजर, ओला हरभरा आणि शेंगदाणे अशी सगळे पदार्थ एकत्र करून केलेली मिक्स भाजी आणि त्याच्याबरोबर पिवळी धमक आंबील, त्याच्यासोबत एक पातीचा लांबलचक कांदा। हा देवीला या नैवेद्याचा मान असतो। पण याबरोबरच हे सर्व जर प्रसादाच्या स्वरूपात मिळालेला नैवेद्य जर तुम्ही खाल, काय तो त्याचा स्वाद आणि काय ते आंबील, असं मन कसं तृप्त होतं। म्हणून मैत्रिणींनो, सगळ्यांनी आंबिलीला या आणि याचा एकदा अनुभव घ्या
की प्रसादाची चव काय असते ते, आणि मग मला माझ्या कमेंटमध्ये सांगा आहे की नाही ती तुमच्या मनातली गोष्ट. आणि मैत्रिणीनं सगळ्यांनी या छान आंबील बघा, त्याची चव बघून मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा मला काय असेल ते, तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि ती चव. आणि त्यासाठी आपल्या कोल्हापुरातल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. कसं वाटलं ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक काम करा, आंबील प्यायला विसरू नका. आणि तसंच या मैत्रिणीच्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर पुन्हा भेटू नवीन शब्द घेऊन. चला मैत्रिणींनो, बाय.